आज आपल्या सगळ्यांच्या समोर एक अत्यंत महत्त्वाची माहिती मला आपल्या माध्यमातून राज्यासमोर पोचवायची आहे। माझ्या हातात कोर्टामध्ये 4 मार्च 2024 एक ॲप्लिकेशन माझ्याकडे आहे। हे ॲप्लिकेशन डॉक्टर स्वप्ना पाटकरनी केलेलं आहे आणि या ॲप्लिकेशनमध्ये तिने अतिशय काही गंभीर बाबी उल्लेख केलेले आहेत आणि ज्याचा थेट संबंध खासदार संजय राजाराम राऊत बरोबर आहेत। हे ॲप्लिकेशन कोर्टामध्ये देण्याचं कारण म्हणजे कोर्टामध्ये एक जी पोलीस केस म्हणजे कोर्टामध्ये जी एक केस सुरू आहे, जी केस नंबर PW-71005009/2019 वकोला पोलीस स्टेशन वर्सेस वेंकटेश मरियप्पन उप्पर, ही जी काही केस आज कोर्टामध्ये सुरू आहे, ह्याची चौकशी सुरू आहे। या वेंकटेश उप्परची थोडी पार्श्वभूमी अशी आहे की हा स्टार सिक्युरिटीचा स्टाफ आहे आणि मिळालेल्या माहिती अनुसार या वेंकटेश उप्परला डॉक्टर स्वप्ना पाटकरवर लक्ष ठेवण्यासाठी ती कुठे जाते, कोणाला भेटते, काय करते, ह्या सगळ्या गोष्टी करण्यासाठी ह्याला जबाबदारी दिली गेली होती। आणि जेव्हा डॉक्टर स्वप्ना पाटकरनी ह्या बाबतीमध्ये वकोला पोलीस स्टेशनला तक्रार केली तेव्हा वकोला पोलीस स्टेशनने ह्याला पकडलं पण, आणि ह्याच्या बॅगमध्ये डॉक्टर स्वप्ना पाटकरचे फोटोग्राफ, तिच्या बाबतीचे काही चॅट, त्या कुठे बसतात, त्या कुठे उठतात, ह्या सगळ्या बाबतीची सगळी माहिती ही त्याच्या बॅगमध्ये सापडली गेली। त्यांनी ॲप्लिकेशन मध्ये सरळ लिहिलेलं आहे डॉक्टर स्वप्ना पाटकरनी की संजय राजाराम राऊत ह्यांनी ह्याला गायब केलेला आहे, कारण का आता ही केस अशा पोझिशनवर येऊन थांबली आहे की जिथे ह्याची क्रॉस एक्झामिनेशन होणार होती वेंकटेश उप्परची, आणि क्रॉस एक्झामिनेशनच्या टायमापासून गेल्या 4 ते 5 तारखापर्यंत तो कोर्टामध्ये हजरच होत नाहीये, येतच नाहीये। जेव्हा एवढा महत्त्वाचा टप्पाच्या केसमध्ये आलेला होता तेव्हाच हा वेंकटेश उप्पर गायब झालेला आहे। तिने ॲप्लिकेशन मध्ये कोर्टामध्ये स्पष्ट मागणी केलेली आहे डॉक्टर स्वप्ना पाटकरनी की ह्याच्या विरुद्ध एकतर तुम्ही नॉन बेलेबल वॉरंट काढा, कारण का वारंवार कोर्टाने बोलवल्यानंतर पण हा येत नाहीये, आणि तिने थेट तिच्या ॲप्लिकेशन मध्ये उल्लेख केलेला आहे की ह्याला खासदार संजय राजाराम राऊतनी मारून टाकलं असेल, ह्याचा मनसुख हिरेन, दिशा सालियान, संजय म्हणजे आपला सुशांत सिंग राजपूत ह्याची होण्याची शक्यता आहे, म्हणून ह्याच्या सुरक्षेची काळजी राज्य सरकारने घ्यावी असं ह्या ॲप्लिकेशन मध्ये सरळ स्पष्ट केलेलं आहे। आता ह्या संजय राजाराम राऊतनी जे राज्यभर मोठा कायदा आणि सुव्यवस्था आणि आमचे देवेंद्र फडणवीस साहेब यांचे गृह खातं आणि मग मटका जुगार कसा राज्यामध्ये सुरू आहे, महिलांवर कसा अत्याचार होतोय, गुंडांची कसा राज्य आहे, सर्वात मोठा गुंड
हा मैत्री बंगल्यामध्ये भांडूपमध्ये राहतोय असं हे सरळ स्पष्ट होत आहे. मग संजय राजाराम राऊतनी आता उत्तर द्यावं की ह्या डॉक्टर सपना पाटकरच्या ऍप्लिकेशन प्रमाणे या व्यंकटेश उपरचं नेमकं काय झालं, तो कुठे आहे. संजय राजाराम राऊतच्या बोलण्यावरून तो अगर डॉक्टर सपना पाटकरचा पाठलाग करत होता, मग कोर्टामध्ये जेव्हा क्रॉस एक्झामिनेशनची वेळ आली तेव्हा 4 ते 5 तारखापासून तो काय येत नाहीये. त्याचा मनसुख हिरेन, सुशांत सिंग राजपूत, दिशा सालियन केलेला आहे का, या सगळ्याची माहिती संजय राजाराम राऊतनी आता पत्रकार परिषदेमध्ये द्यावी. रोज सकाळी किंवा दिवसा 1 काय 2 3 थोबाड उघडतो ना पत्रकारांच्या समोर, तर व्यंकटेश उप्पर नेमकं कुठे आहे, व्यंकटेश उप्परला कोणी गायब केलं, ह्याचं उत्तर संजय राजाराम राऊतनी आता द्यावं. एका बाजूला स्वतःच्या अंगावर हल्ले करून घ्यायचे स्वतःच्या लोकांकडून आणि मग पोलीस प्रोटेक्शन मागायचं, दुसऱ्या बाजूला अशा लोकांना गायब करण्याचे प्रकार. या व्यंकटेश उप्पर आज जिवंत आहे का मेलय हे आम्हाला माहित नाही. आणि मग दुसऱ्या बाजूने महाविकास आघाडीचे यांचे नेते मंडळी, यांचे सहकारी कायदा आणि सुव्यवस्थेवर बोंबला मारायच्या, आमच्या गृहमंत्री साहेबांवर, आमच्या देवेंद्र फडणवीस साहेबांवर टीका करायची. अरे तुमचे हात खुनाने बरबटलेले आहेत. असंच त्या मनसुख हिरेन जेव्हा तो काही बोलणार होता असंच त्या पद्धतीने त्याला मारून टाकला. महाविकास आघाडी आणि उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना असाच तो सुशांत सिंग राजपूत 14 जूनला काहीतरी बोलणार होता, त्याच्या अगोदर 13 जूनला त्याला मारून टाकला. आणि आता या व्यंकटेश उप्पर जेव्हा क्रॉस एक्झामिनेशनच्या वेळी संजय राजाराम राऊतचं नाव घेण्याची शक्यता होती तेव्हा त्याला गायब करून टाकलेला आहे. मी आताही बोलतो की अगर आम्ही खोटं बोलत असू तर चला उद्याची सकाळची पत्रकार परिषद व्यंकटेश उप्परला बाजूला बसून त्यांनी संजय राजाराम राऊतनी घ्यावी. सांगा बघा, हा बघा हा जिवंत आहे, हा माझ्या बाजूला आहे, हा जाईल पुढच्या तारखेला, सांगून टाकावं. आम्ही गप्प बसतो, आम्ही शांत बसतो, आम्हाला काय फिकीर नाही, मग आम्ही नाही काय बोलणार. म्हणून ह्या बाबतीची स्पष्टता आणि खुलासा संजय राजाराम राऊतनी करावा की व्यंकटेश उप्पर नेमकं कुठे आहे, तो जिवंत आहे काय मेलाय, या बाबतीची माहिती महाराष्ट्राला द्यावी. धन्यवाद. सर, या संदर्भात तुम्ही काही सरकारकडे मागणी करणार आहात का, या संदर्भातला तपास करण्यात यावा, कारण की एक व्यक्ती गायब होतोय, तो हजर राहत नाहीये, काय सांगा. मी माननीय गृहमंत्री साहेबांना या बाबतीमध्ये निश्चित पद्धतीने पत्र लिहिणार आहे. येणाऱ्या जूनचं पण अधिवेशन आहे, अधिवेशनात पण हा प्रश्न घेणार आहे. कारण का एका बाजूला आमच्या गृहमंत्रालयावर, आमच्या कायदा आणि सुव्यवस्थेवर बोंबलत बसायचं, टीका टिप्पणी करत बसायची, आमच्या देवेंद्र फडणवीस साहेबांवर वैयक्तिक हल्ले करायचे, आणि दुसऱ्या बाजूला या अशा पद्धतीने माणसांना गायब करायचं, त्यांना खून केला आहे की नाही हे कदाचित ह्याची शक्यता असू शकते. पण या बाबतीमध्ये मी चौकशीची मागणी निश्चित पद्धतीने करणार. एक राजकीय प्रश्न विचारायचा होता. विनायक राऊतांनी आता स्टेटमेंट दिलंय की नारायण राणेंची पराभवाची हॅट्रिक होणार आणि माझी विजयाची हॅट्रिक होणार आहे. हा माझा जो विजय असेल तो ऐतिहासिक असा असेल. ठीक आहे ना, घोडा मैदान जास्त लांब नाहीये. आता ह्याबद्दल मला काय उत्तर द्यायचं नाही. आम्ही कृतीतून 4 जूनला उत्तर देऊ. उमेदवार पहिला निश्चित होऊन दे. महायुतीचा उमेदवार जो पण असेल तो त्या जागी लढेल, आणि 4 जूनला इथे त्यांच्या तोंड वाजवण्यापेक्षा, कारण का हे जे काही महाशय आहेत ज्यांना तुम्ही विनायक राऊत म्हणतात, जे आमच्या रत्नागिरी सिंधुदुर्ग खासदारकीला लागलेला एक कलंक आहे, ते टीका टिप्पणी पलीकडे त्यांनी काही केलेलं नाही गेल्या 10 वर्षामध्ये. म्हणून मी त्यांना सांगेन की चला ह्या वेळीची निवडणूक ह्या विकासावर लढू. एका बाजूने मोदी साहेबांच्या माध्यमातून आणि आमच्या भारतीय जनता पक्ष आणि महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून केलेला विकास, आणि दुसऱ्या बाजूने विनायक राऊतांनी गेली 10 वर्षे लावलेले दिवे,
यावर चर्चा करू, म्हणून ह्याचं उत्तर 4 जूनला मिळेल आणि आम्ही देऊच. सर, तुम्ही गणेश उत्पर संदर्भात सुद्धा महत्वाचा आरोप करायला थेट आव्हान देत आहात. मात्र या संदर्भात राज्याचे गृहमंत्री जर देवेंद्र फडणवीस असतील तर अशा प्रकारे एखाद्या साक्षीदाराला व्यक्तीचं जर गायब होणं कुठेतरी सरकारच्या पण कामावरती प्रश्नचिन्ह. नाही ना, मग मुद्दा प्रश्न मला तोच विचारायचा ना, का हा थेट संजय राऊतशी निगडीत आहे. संजय राऊतांनी त्याला दाबून ठेवलाय, कारण का हेच ऍप्लिकेशन डॉक्टर स्वप्ना पाटकरनी कोर्टात केलेलं आहे की नेमकं तो का येत नाहीये. कोर्टाने समन्स बजावले आहेत, वॉरंट काढलाय तरी तो येत नाहीये. म्हणजे नेमकं पहिलं उत्तर संजय राजाराम राऊतनी द्यावं ना आम्हाला, काय नेमकं तो आहे, मेलाय का जिवंत आहे, आणि मग आमचं गृह मंत्रालय कसं काम करतं ना हे निश्चित पद्धतीने बघू, कारण कोर्टाचे वारंवार समन्स निघालेले आहेत. सर, दुसरा प्रश्न याला जोडले, तुम्ही याआधी स्वप्ना पाटकर यांना घेऊन आरोप केलेले होते की त्यांच्या घरावरती काही व्यक्तींनी दगडफेक केली होती, त्याच्यावर ते पण संजय राऊतशी निगडीत होते. पण मग जर एखाद्या महिला डॉक्टरवरती अशा प्रकारे दगडफेक होत असेल, तिने तक्रार केल्यानंतर तो आरोपीच गायब होत असेल, तर कुठेतरी पोलीसच्या तपासावरती पण संशय व्यक्त होत नाही. नाही ना, कारण का पोलीस आपला तपास करत आहे, पोलिसांनी व्यवस्थित पद्धतीने आपला रिपोर्ट दिला म्हणून तर कोर्टामध्ये ही केस चालू आहे. हा, त्याला 7 महिन्यांनी तेव्हा बेल मिळाली आणि मग तो कोर्टामध्ये ही केस ऍप्लिकेशन झाली. आता तो कोर्टाच्या समन्स प्रमाणे अगर हजर होत नसेल तर पोलिसांचा कुठे राहता, हा कोर्ट केसचा विषय आहे. जेव्हा पोलिसाच्या दायऱ्यामध्ये येईल तेव्हा पोलीस आपलं काम करेल. हा जेव्हा एका केस जेव्हा कोर्टात जाते तेव्हा कोर्टाने, म्हणून तो कोर्ट त्याला वारंवार बोलत क्रॉस एक्झामिनेशन पर्यंत ही केस गेलेली आहे आणि तो गायब झालेला आहे. असाच मनसुख हिरेनचा विषय झालेला, असाच सुशांत सिंग राजपूतचा विषय झालेला, दिशा साल्यांसंदर्भात. म्हणून आता ह्या व्यंकटेश उपरचं पण मनसुख हिरेन आणि सुशांत सिंग राजपूत झालं नाही का, हाच तर प्रश्न मला विचारायचा आहे. आणि मग पुढे आमचे पोलीस आणि आमचं गृह खातं काय करतं हे तुम्हाला दिसेल. आणि राऊतांना मग आमच्या राज्याचं गृह खातं किती सक्षम आहे हे आता दाखवण्याची संधी आम्हाला आलेली आहे. दिशा सलीम प्रकरणामध्ये एसआयटी लावली होती, काय स्टेटस आहे दिसेल, त्याच्यामध्ये चांगल्या चौकशी चालू आहे. खूप लोकांच्या साक्ष घेतले गेलेलं आहे, त्या बाबतीची माहिती आम्हाला चांगल्या पद्धतीने आहे. पण ती केस एवढी मोठी असल्यामुळे योग्य वेळी त्याची सगळी माहिती बाहेर येईल आणि मग खूप लोकांची दुकानं कशी बंद होतात ते बघा, मग कसे बाहेरगावचे दौरे पण बंद होतात तर बघा. कारण का मग एकच तिकीट निघणार कलानगर टू आर्थर रोड. उद्धव ठाकरे एकीकडे महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या भागामध्ये दौरे करतात, दुसरीकडे त्यांच्याच पक्षातले जे नगरसेवक आहेत, आमदार आहेत, ते त्यांना बाय बाय म्हणत शिंदे गटात प्रवेश करतायत, इतरत्र जात आहेत. पक्षाला लागलेली जी गळती आहे ही अत्यंत निर्णायक ठरेल येत्या काही काळामध्ये. बघा, शेवटी नेतृत्वावर अगर अविश्वास असेल तेव्हाच हे निवडून गेलेले लोकप्रतिनिधी नगरसेवक दुसऱ्या नेतृत्वाकडे जातात. आज ज्या पद्धतीने उद्धव ठाकरे सगळीकडे बोलून फक्त तोंडातून गरड ओकतायत, कुठेही विकासात्मक काही बोलत नाही आहेत, कुठेही आपण मुख्यमंत्री असताना काय केलं ह्याबद्दल बोलत नाही, नुसतं मोदी साहेब शहासाहेबांना शिव्या घालणं, देवेंद्र फडणवीस साहेबांना वैयक्तिक टीका करणं आणि भारतीय जनता पक्षावर आणि शिंदे साहेबांवर बोलणं, बाकी त्याच्याकडे आहे काय. उद्धव ठाकरे म्हणजे ओसाड गावाचा पाटील आहे, बाकी त्याच्या दुकानामध्ये काहीच राहिलेलं नाहीये आता. म्हणून त्यांच्या सभांना मिळणारा प्रतिसाद कुठे आहे, कधी तुम्ही पब्लिक चुकून तरी दाखवा, मागच्या सगळ्या खुर्च्या खाली असतात. म्हणून त्याच्या ह्या फिरण्याने जसं राहुल गांधीच्या भारत जोडो यात्रेने आम्हाला फायदा झाला, तसं उद्धव ठाकरेच्या राज्याच्या दौऱ्याने आम्हालाच फायदा होतोय. कारण ते परत कलानगर पर्यंत पोहोचेपर्यंत एक आमदार शिंदेकडे जातोय, म्हणून फिरत राहावं त्यांनी बाहेर, चांगली गोष्ट आहे. मी यापूर्वीच म्हणाला होता की आता जनापसेना झालेली आहे, हा जनापसेना सुनता पण झालाय आणि जनाब पण झालेला आहे. छत्रपती शिवाजी महाराज पार्काची सभा झाली इंडिया आघाडीची, त्यामध्ये त्यांनी माझ्या तमाम हिंदू बांधवांनो हा शब्द जाणीवपूर्वक वगळला आहे. जाणीवपूर्वक नाही, ज्या माणसाचा सुनता होऊन धर्मांतर झालं असेल तो त्याच्या धर्माशीच तो हे होणार की नाही, निष्ठा दाखवणार की नाही. आता फक्त रोजा ठेवणंच बाकी आहे, आता फक्त 5 वक्तची नमाज पडणंच बाकी आहे. काही नाही झालं तरी मदरसामध्ये शिकवायला तरी जाईल, तेवढंच बाकी आहे. कारण का 4 जून नंतर ह्यांना काय काम राहणार नाही. कुठल्या तरी मस्जिदीमध्ये, कुठल्या तरी मदरसामध्ये लहान मुलांना शिकवताना उद्धव ठाकरे तुम्हाला टोपी आणि अर्धी दाढी करताना दिसेल, तेवढंच राहिलंय आता. महायुती एकीकडे तुम्ही भंकर होताना असताना दुसरीकडे ज्योती मेघे मात्र शरद पवार यांच्या
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा सुरू झालेली आहे. काय नेमकं कारण आहे की आधी रासपा असेल, आता शिवसंग्राम असेल, दोन्ही जे पूर्वीपासूनचे महायुती पक्ष आहेत ते बाहेर पडत आहेत. बघा, मेटे साहेबांचे आणि आमच्या फडणवीस साहेब असो, मुंडे साहेबांचे अत्यंत जवळीक संबंध होते, अतिशय चांगले आणि जवळचे संबंध होते. मराठा आरक्षणासाठी जो काय लढा मेटे साहेबांनी दिला त्याला कोणच त्याला चॅलेंज करू शकत नाही. आता त्यांच्यानंतर अगर वेगवेगळ्या भूमिका अगर घेतल्या जात असतील तर मग त्याच्यावर कोणाचं नियंत्रण नाही ना. कारण का जेवढी काळजी सन्मान्य मेटे साहेबांची भारतीय जनता पक्षांनी आमच्या देवेंद्र फडणवीस साहेबांनी घेतली ना, तेवढी कोणीच घेतली नाही. म्हणून ज्यांनी आपल्या पूर्ण कारकिर्दीमध्ये कधीच मराठा आरक्षण दिलं नाही त्यांच्याबरोबर त्यांच्या घरच्या लोकांनी जायचं का, हे शेवटी मेटेंच्या घरच्या लोकांनी विचार करायला पाहिजे. मेटे साहेबांनी पूर्ण आयुष्यामध्ये मराठा आरक्षणासाठी संघर्ष केला, मराठा आरक्षण मिळवण्यासाठी दिवस रात्र एक केलं. आणि ज्या पवार साहेबांनी आतापर्यंत मराठा आरक्षणाला विरोधच केला, असंख्य स्टेटमेंट आहे त्यांच्या कारकिर्दीमध्ये कधी मराठा आरक्षण दिलं गेलं नाही. पण देवेंद्रजींच्या कारकिर्दीमध्ये, भारतीय जनता पक्षाच्या कारकिर्दीमध्ये मराठा आरक्षण दिलं गेलं. मग अशा वेळी मेटे साहेबांच्या कुटुंबियांनी आरक्षण विरोधी लोकांच्या पक्षामध्ये जायचं का याबद्दल त्यांनी विचार करायला हवा. कारण काय समाज उघड्या डोळ्यांनी पाहतोय. उद्धव ठाकरेंनी काल भाजपवरती गंभीर आरोप केलेले आहेत. त्यांचं म्हणणं आहे की माझ्या झोपडपट्टीतल्या कार्यकर्त्याच्या घरी सुद्धा आता ईडी जात आहे, मात्र आमचं सरकार आलं तर तुम्हाला पळायलाही जागा राहणार नाही. नाही, तुम्हाला पळायला जागा नाही की तुमची जी लंडनची तिकीट काढून ठेवलेली ती पहिली दाखवा. आणि तुमचं सरकार कधी येणारच नाहीये, अपघाताने पण आता येणार नाहीये. म्हणून या सुख्या धमक्या तुम्ही आणि तुमचा जो कामगार देतोय ना त्याला कोण भीक घालत नाहीये. म्हणून फक्त तुमच्या घरचे तरी तुमच्याशी घाबरतात का हे तरी बघा जरा. दोन्ही मुलं पण घाबरत नाहीत, मी आजकाल ऐकलंय. फाट्यावर मारून लंडनला पळून जातात लगेच. सुख्या धमक्या बोले. डॉक्टर सपना पाटकर ने जिस तरह से एप्लीकेशन दी है कोर्ट में, देखिए डॉक्टर सपना पाटकर ने 4 मार्च 2024 को एक एप्लीकेशन दिया है जिसने उसने स्पष्ट लिखा है कि ये जो वेंकटेश उप्पर नाम के जो व्यक्ति है, जो उनके ऊपर नजर रखने के लिए संजय राजाराम राउत ने रखे थे, हायर किया था, वो स्टार सिक्योरिटी के स्टाफ है. और इनको जब भी पुलिस ने पकड़ा तभी वेंकटेश उप्पर के बैग में सपना पाटकर जी के फोटोग्राफ और उनके सारी इंफॉर्मेशन उसके बैग में मिली. पुलिस ने अरेस्ट किया, उसको बेल भी मिला. फिर उसके अगेंस्ट सपना पाटकर, तभी जब बेल मिला तभी महाविकास आघाड़ी की सरकार थी. फिर सपना पाटकर जी गए कोर्ट में, और कोर्ट में अभी जब वो केस चालू थी 4 तारीख से, और अभी ऐसी सिचुएशन आ गई थी जब भी उनका क्रॉस एग्जामिनेशन होने वाला था. किसका? वेंकटेश उप्पर जी का. पिछले 3-4 तारीख से वो गायब है, आ ही नहीं रहे. कोर्ट बार बार समन भेज रहा है तो भी ये आ नहीं रहे, कोर्ट कांटेक्ट कर रहा है तो भी आ नहीं रहे. इसलिए डॉक्टर सपना पाटकर जी ने ये एक एप्लीकेशन कोर्ट में भेजा है. उसमें उन्होंने मांग की है कि कोर्ट ने उनके ऊपर नॉन अवेलेबल वारंट निकालना चाहिए. एक दूसरा, वेंकटेश उप्पर जिंदा है या मर गए इसकी भी इंफॉर्मेशन निकालनी चाहिए. क्योंकि उसने स्पष्ट अपने एप्लीकेशन में लिखा है, जो मैं आपको जानबूझ के पढ़ के दिखाऊंगा. द कंसर्न पुलिस स्टेशन में काइंडली बी डायरेक्टेड टू टेक नेसेसरी प्रिकॉशनरी मेजर्स टू सिक्योर द प्रेजेंस ऑफ द एक्यूज इन द बैकड्रॉप ऑफ लाइव थ्रेट्स फ्रॉम मिस्टर संजय राउत, मेंबर ऑफ पार्लियामेंट. ये उसने एप्लीकेशन, कोर्ट के एप्लीकेशन में लिखा है, डायरेक्ट संजय राजाराम राउत का नाम लेके. तो हमको ऐसा सवाल अभी शक आ रहा है कि वेंकटेश उप्पर का मनसुख हिरेन और सुशांत सिंह राजपूत तो ये लोग ने किया नहीं ना, क्योंकि इसी तरीके से मनसुख हिरेन महाविकास आघाड़ी के सरकार होने के वक्त इंफॉर्मेशन देने वाले थे, उनका खून हो गया. सुशांत सिंह राजपूत 14 जून को हम लोग ने सुना कि वो प्रेस कॉन्फ्रेंस लेके दिशा सालियान के मर्डर के बारे में इंफॉर्मेशन देने वाले थे. 13 जून को उनकी मर्डर हो गई. तो अभी ये वेंकटेश उप्पर नाम का आदमी ये जिंदा है क्या मर गया है? संजय राउत ने उसको मार तो नहीं दिया,
ऐसा एप्लीकेशन उन्होंने कोर्ट में दिया है। तो इस एप्लीकेशन के मुताबिक जो संजय राजाराम राउत दिन भर हमारे होम मिनिस्ट्री पे, हमारे होम मिनिस्टर देवेंद्र फडणवीस जी पे, महाराष्ट्र के लॉ एंड ऑर्डर पे बार बार बोलते रहते हैं, उस संजय राजाराम राउत ने अभी जवाब देना चाहिए कि ये वेंकटेश ऊपर कहाँ है, जिंदा है क्या मर गया है। चलो कल का जो उनका प्रेस कॉन्फ्रेंस है, ये वेंकटेश ऊपर को लेके वो बाजू में बिठा के उन्होंने करना चाहिए कि चलो ये आदमी जिंदा है, नीतीश राणे झूठ बोल रहा है, ये जल्दी ही अगले कोर्ट के तारीख में चला जाएगा, बोल देना चाहिए, क्रॉस एग्जामिनेशन के लिए चले जाना चाहिए। इसलिए ये सारी इंफॉर्मेशन मैं आपके माध्यम से क्योंकि जो आदमी, जो महाविकास आघाड़ी दिन भर महाराष्ट्र में लॉ एंड ऑर्डर नहीं है, महाराष्ट्र के गृह मंत्री को राजीनामा देना चाहिए, रेजिग्नेशन देना, जो बोलते रहते, वो खुद ही मर्डर के हाथ में मर्डर में उनका हाथ दिख रहा है। आदमी को गायब किया गया है, आदमी कहां है ना उनके घर वालों को मालूम है, ना कोर्ट में अभी तक वो हाजिर हो रहा है। तो ये सारी की इंफॉर्मेशन मैं आज महाराष्ट्र के सामने दूंगा। कुछ दिनों के बाद तक अगर इंफॉर्मेशन बाहर नहीं आई तो मैं हमारे होम मिनिस्टर जी को मैं पत्र लिखने वाला हूं कि इस बारे में आप एसआईटी चाहिए तो लगाइए, इंक्वायरी इन्वेस्टिगेशन कीजिए, और मैं आने वाले जून के अधिवेशन में यह विषय जरूर उठाऊंगा और वेंकटेश अय्यर को न्याय देने की कोशिश करूंगा। सर एक और सवाल है, जिस तरह से राज ठाकरे अमित शाह से मिलके आए, उसके बाद उद्धव ठाकरे का बयान आया कि ठाकरे नाम चुराने का ये पूरी साजिश है, जिस तरह से पवार वर्सेस पवार, ठाकरे वर्सेस ठाकरे करने का, किस तरह से? अभी राज ठाकरे जी क्या है, 2 साल के बच्चे नहीं है, उनको समझता है उनके लिए अच्छा है क्या बुरा है। और उद्धव ठाकरे जी कहीं भी जाएंगे तो भी उसके ऊपर कोई बोलना नहीं चाहिए। वो पहले बीजेपी के साथ जाए, अभी मुंह काला करने के लिए कांग्रेस के साथ जाए, तो कोई नहीं बोलना चाहिए। मगर राज साहब ने कुछ भी डिसीजन लिया तो इनको मिर्ची लगती है ना। और इसलिए उद्धव जी को भी बोलूंगा, आपके में जो 18 खासदार चुन के आए थे ना, वो मोदी जी के नाम पे चुन के आए थे। हाँ, और अभी आप 18 क्या 8 खासदार, 8 सांसद चुन के लाके दिखाइए। इसलिए ये सारी जो ढोकली बातें हैं ना, उद्धव ठाकरे ने बंद कर देनी चाहिए। एक मराठी पाहिजे होतं, कारण उद्धव ठाकरेंचा आरोप होता की ठाकरेंशिवाय महाराष्ट्रात भागू शकत नाही म्हणून भाजपचा दुसरा ठाकरे सोडायला निघाले। बरोबर आहे। म्हणजे 2014 आणि 19ला मोदीजींच्याच नावाने ह्यांनी 18 खासदार निवडून आणलेले, मोदीजींचेच फोटो लावायचे, तेव्हा ठाकरेंचा फोटो नुसता नाव नाही निवडून आणलेलं। म्हणून आता पण जे काय होत चाललंय ना ते मोदीजींच्याच नावाने आहे। म्हणून उगाच, आणि ठाकरे नावाला कलंक कोण असेल तर त्याचं नाव उद्धव ठाकरे आहे। कारण का त्यांनी आपल्या उभ्या आयुष्यामध्ये बाळासाहेबांनी जेवढी सन्मान कमवला तो पूर्ण मातीत टाकण्याचं काम ह्या उद्धव ठाकरेंनी केलेलं आहे। म्हणून त्यांनी ठाकरे नाव सोडून द्यावं, उद्धव गांधी लावून टाकावं ना अधिकृत। मेरा नाम उद्धव गांधी है, मैं गांधी के 10 जनपद पे जाके चाय बेचता हूं, मैं उधर कांदे पोहे भी बनाता हूं, बोल देना चाहिए माझं नाव उद्धव गांधी आहे, माझ्या नावाने मतदान द्या आणि बोलून मोकळे व्हा ना, कोण थांबवतोय तुम्हाला? तुमचा हिंदुत्वाचा अजेंडा तुम्हाला वाटतं उद्धव ठाकरेंपेक्षा राज ठाकरे अधिक नेत्यांनी? नाही, माझा हिंदुत्वाचा अजेंडापेक्षा हा हिंदू राष्ट्र आहे, इथे हिंदूंचंच हित बघितलं जातं। आणि म्हणून आमच्या भारतामध्ये हिंदू राष्ट्र असल्यामुळे जे जे हिंदुत्वाच्या बाजूने उभे राहतील त्याच्यामुळे आपल्या देशाच्या समस्त हिंदू समाजालाच मदत होणार आहे, त्यांची ताकद वाढणार आहे। म्हणून हिंदुत्वाच्या नावाने जेवढे पक्ष एकत्र येत असतील, जे जे विचाराचे लोक एकत्र असतील, त्यांचं आम्ही स्वागतच करतो। अरविंद सावंत देखील राज ठाकरेंमध्ये टीका करतायत की दिल्ली दरबारी गेले, मात्र ईडीमुळे त्यांच्यामध्ये बदल झालेला आहे। याआधी राज ठाकरे मोदींवरती बोलत होते, मोदींच्या विरोधात बोलत होते, मात्र ईडीची कारवाई या सगळ्यांमुळे राज ठाकरेंमध्ये बदल झालेला आहे। मग तुझा मालक जो वारंवार दिल्लीला जातोय आणि तुझ्या कधी कधी घरच्या लोकांना, मोदीजींना भेटण्याचा प्रयत्न होतोय, कधी अमित शहाजींना भेटण्याचा प्रयत्न होतोय, मग तेव्हा तुम्हाला वाईट वाटत नाही का? म्हणजे तुम्ही केलं तर चूक, तुम्ही केलं तर मोठा कारनामा, आणि दुसऱ्यांनी केलेलं त्याच्यावर तुम्ही रडत बसता। तुझ्या मालकाला कधीतरी विचार, कितींदा अमित शहाना भेटण्यासाठी प्रयत्न होतोय, आज पण किती मोदीजींची वेळ मागण्यासाठी प्रयत्न होतोय। तुझ्या मालकाचा कुठले नातेवाईक जाऊन दिल्लीला बसतात की अमित शहाची वेळ मागत बसतात, नाक रगडत बसतात?
हे विचारा आणि मग राजसाहेबांवर आणि दुसऱ्यांवर टीका करा.